एनसीएमसी कार्डसाठी स्वारगेटमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी, नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त। एसटी महामंडळ आणि परिवहन खात्याचा अजब कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। 1 ऑगस्ट पासून एसटी प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आल्यानं पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे। कार्ड काढण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगांमध्ये तासनतास उभं राहावं लागतंय। हजारो प्रवाशांच्या सेवेसाठी केवळ 3 खिडक्या सुरू असल्यानं प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। विशेष म्हणजे एनसीएमसी कार्डसाठी तब्बल 199 रुपये आकारले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जातोय। सामान्य बाजारपेठेत 15 ते 20 रुपये किमतीत उपलब्ध असणाऱ्या कार्डासाठी इतकी रक्कम का आकारली जाते असा सवालही उपस्थित केला जातोय। एकीकडे प्रवाशांना सवलतीच्या योजना दिल्या जात असल्याचा दावा केला जातो, तर दुसरीकडे त्यांच्याच गैरसोयीचं आणि आर्थिक भूर्दंडाचं चित्र पाहायला मिळतंय। एनसीएमसी कार्ड अनिवार्य असेल तर पुरेशा सुविधा, अधिक खिडक्या आणि सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या समस्या, प्रशासनातल्या त्रुटी, जनतेची गैरसोय तसंच सर्वसामान्यांच्या हक्कांशी संबंधित प्रश्न निर्भीडपणे मांडणारे आणि जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणारे महाराष्ट्रातील विश्वासार्ह डिजिटल वृत्त माध्यम म्हणजे टॉप न्यूज पुणे। आहोत एसटी महामंडळाने जे एनसीएमसी जी कार्ड वृद्धांना देण्याचं जे काही योजना चालू केलेली आहे, त्या योजनेच्या ठिकाणी कशा पद्धतीची गर्दी आहे, नागरिक किती वाजल्यापासून या ठिकाणी येत आहेत, 2-2, 3-3 दिवस झाले या ठिकाणी येत आहेत, परंतु त्यांना ते कार्ड मिळायला अनंत अडचणी येत आहेत। आपण काही लोकांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊया। कशा पद्धतीने हे कार्ड वाटप आहे आणि याची किंमत पण 199 रुपये ठेवलेली आहे। तर शासनाने किंमत तर 200 रुपये ठेवलेली आहे। या किमतीबरोबरच हे कार्ड किती अनिवार्य आहे ते आपण काही लोकांकडून माहिती घेऊया। या ठिकाणी ज्या कामासाठी आलेला आहात, तर काय अडचणी आहेत तुम्हाला या कामामध्ये? अडचणी तुम्हाला सीन दिसतोच आहे, इथे कसं आहे, काही व्यवस्था नाहीये, कुठेही काही डिसिप्लिन नाहीये, लोक अगदी आरेरावीने वागतायत, गुन्हा करतायत। पण जे काही शासनाने करायला पाहिजे, सोय तर चांगली केली तुम्ही, पण जी काही व्यवस्था आहे मिळण्यासाठीची तिथे सगळा गोंधळ आहे, अजिबात डिसिप्लिन नाहीये। हे जे 200 रुपये घेतात हे योग्य आहे का? आता योग्य अयोग्य राहू दे, आम्हाला पुढे जाऊन ती सोय मिळणार आहे याच्यासाठी आम्ही तयार करू शकतो। कुठून आलाय तुम्ही? मी वाघोलीवरून आले, 1.5 तास प्रवास करून 1.5 तास जाताना पण आहे, पण इथं 2 तास झालं थांबले। किती वेळा आलेला आहात इथं? मी आता आली, मी पहिल्यांदाच मी वेळेत आणि इन टाइम मार्जिन करून आले, पण काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे त्यांनी ज्या तारखा दिलेल्या त्या तारखेलाच लोक आलेले आहेत, पण त्यांना हिरमोड होऊन ते परत गेले, कारण त्यांची कार्ड आलेलीच नाही आहेत। तुमचा काय अनुभव आहे? इकडे बघा, आम्ही घर काम करतो, तेवढी सुट्टी घेऊन इकडे पुढे काहीतरी सुखसुविधा होईल म्हणून आम्ही वेळ काढून आलेले सुट्टी घेऊन। या ठिकाणी 2च खिडक्या ठेवलेल्या आहेत। 2 मिनिटं उभा राहा ना, 2 मिनिटं चालले तुमच्यासाठी चालले आणि पाय दुखायला उभा राहून हे कोणासाठी करतोय? कोणासाठी करतोय? आम्हाला कसं आम्हाला दादा सोय मिळायला लागली म्हणून आम्ही ही अडचण आहे, आमच्या हातावरची पोट आहे, तरी सुद्धा वेळ काढून आले की कधी जर आपल्याला गावाला जायचं झालं तर तेवढीच आपल्याला गव्हर्नमेंटकडून सोय मिळेल, त्याच्यासाठी सकाळपासून आम्ही इथेच आहे। ठीक आहे, आलेलो आहोत। तर काय याच्यामध्ये अडचणी आहेत तुम्हाला? कशा पद्धतीने तुम्हाला इथं छळलं जातं हे सांग। काय एप्रिलला काढलेला आपण माहिती काय बघायला आलो? हा, काय एप्रिलला काढलेलं आहे, हा घेण्यासाठी आलोय। या ठिकाणी ही गर्दी आपण पाहतोय, किती गर्दी आहे। ज्येष्ठ नागरिक बिचारे 2-2 दिवस या ठिकाणी येत आहेत, परत तास 1.5 तास लागलाय तरी पण त्यांना ते कार्ड मिळत नाही। काही लोकांनी 2-3 महिन्यापूर्वी पैसे भरलेले आहेत, परंतु अजूनही त्यांना कार्ड मिळालेलं नाहीये। काय सांगाल आपण त्याच्या? ही व्यवस्था नाहीये ऍक्च्युली। ह्यासाठी कुठेतरी 4-5 टेबल टाकून लेडीज वेगळे, जेंट्स वेगळे अशी सोय करायला पाहिजे होते। साधारण माणूस 5-5, 6-7 इथे तडतडत बसतो, त्यामुळे अवघड झालंय सगळं। ही योजना चांगली आहे, योजना चांगली आहे, पण त्याची अंमलबजावणी चांगली नाहीये। म्हणजे सरकार एका बाजूने देते आणि दुसऱ्या बाजूने त्रास देते लोक। हा, बरोबर ना। एवढा त्रास देऊन, एवढा प्रॉब्लेम देऊन मग काही सवलत देत असेल तर त्याचा काही फायदा होणार नाही। हा, उलट नागरिकाचा संताप होईल। हा, जायचं असेल तर मग योग्य द्या, त्यासाठी त्याला सोपं हे सगळं करा। 5-5, 6-7 तास लोक थांबलेत, वयस्कर आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, काही लोक डबे घेऊन येत आहेत स्वतःचे, नाही लागेल त्याला
व्यवस्था तशी आहे. बर. लोक 6 वाजेपासून लाईन लावतात, 11 वाजता खिडकी उघडती. काय व्यवस्था केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता कुठेतरी एक चांगलं 4-5 लोकांना बसून लेडीज वेगळे जेंट्स वेगळे असं ठेवून लोकांची गैरसोय टाळली पाहिजे. त्या लोकांनी जर असं वाटेल बाबा काहीतरी सरकारने आमच्यासाठी चांगली सोय केली. तुम्ही किती वेळा आला या ठिकाणी? दुसऱ्यांदा आले, माझी तिसरी चौथी वेळ. या पटापट पुढे. या ठिकाणी कोणते सुरक्षा रक्षक ठेवलेले नाहीये. उद्या एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला काही चक्कर आली, अटॅक आला, काय आला तेव्हा यांचं घे. काय झालंय? थांब. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिकांना किती त्रास होतोय. एवढी ही लाईन सगळी या ठिकाणी दिसते आपल्याला. आता पंढरपूरची वारी आलेली आहे, त्याच्यातले कितीतरी लोक पंढरपूरला जाणारे देखील आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय इथं खासगी संस्थेला या कार्ड देण्याचं वाटप करण्याचं हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्यांनी कमीत कमी 4-5 टेबल या ठिकाणी लावावे आणि लोकांची जी गैरसोय होती ती गैरसोय टाळण्यापासून लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्था करावी. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080178077. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.